नमस्कार, मी पूर्वी भावे आकाशवाणी झकासवाणीच्या या नवीन भागामध्ये आपलं मनोभावे स्वागत करते। खेळ मांडला या चित्रपटातला समीक्षकांनी नावाजलेला दासू आज आपल्या स्टुडिओमध्ये येतोय, तेव्हा स्वागत करूया आजचे आपले पाहुणे अभिनेते मंगेश देसाई यांचं। रोल साउंड, रोल कॅमेरा, ऍक्शन। मंगेश जी वेलकम। नमस्कार। नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, तेव्हा प्लीज बसून घ्या। नमस्कार। तर मुळात हे वर्ष तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्याही दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळ्याच सिनेरसिकांना अत्यंत आवडणारे, अतिशय लाडके वाटणारे आणि आपल्या नृत्य कौशल्याने सगळ्यांना एक वेगळंच वेळ लावणारे भगवान दादा यांच्या जीवनावरती आधारित चित्रपटामध्ये तुम्ही आमच्या समोर येणार आहात। त्या व्यतिरिक्त सोबतीने चालताना हे नाटक सुद्धा यावर्षी झालं आणि शिवाय एका साऊथ आफ्रिकन चित्रपटामध्ये सुद्धा तुम्ही अतिशय महत्त्वाची भूमिका केली आहे। पण मुळामध्ये साऊथ आफ्रिकन एक सिनेमा आणि शिवाय भगवान दादांच्या जीवनावरती सिनेमा, या दोन्ही अतिशय सुवर्ण संधी म्हणण्यापेक्षा अतिशय रेअर अपॉर्च्युनिटीज आहेत, दुर्मिळ संधी आहेत। तर हे दोन्ही योग कसे जुळून आले? खेळ मांडला नावाचा मी सिनेमा केला। हा सिनेमा बऱ्याच फेस्टिवल्समध्ये गाजला, समीक्षकांनी उचलून धरला, त्यातली माझी दासूची भूमिका खूप गाजली, मला बरेच अवॉर्ड्स मिळाले। पण या अवॉर्ड्स बरोबर मी साऊथ आफ्रिकेच्या एका फेस्टिवलमध्ये हा सिनेमा माझा प्रेझेंट झाला होता, उत्कर्ष फिल्म फेस्टिवल म्हणून। आणि त्या फेस्टिवलमध्ये सलास दी यागर नावाच्या डिरेक्टरनी तो माझा परफॉर्मन्स बघितला। ओके। आणि त्याने मला कॉन्टॅक्ट केला। पण म्हणजे या सिनेमाची पण एक वेगळी अशी गंमत आहे की जेव्हा त्याने मला कॉन्टॅक्ट केला, म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की माझं इंग्लिश फार चांगलं नाही। समोरचा माणूस जर इंग्लिशमध्ये बोलत असेल तर मला खूप छान कळतं, पण मला जर बोलायचं म्हटलं तर मी खूप फापलतो। आणि हा माझ्या लहानपणापासून मी ज्या शाळेत शिकलो आहे, कदाचित मी कॉन्व्हेंटमध्ये नाही किंवा मुंबईमध्ये आल्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष दिलं नसेल म्हणून असेल कदाचित, पण ही माझी उणीव आहे। जेव्हा त्यांचा मला फोन आला तेव्हा मला काहीच कळत नव्हतं ते काय बोलतायत। मी फक्त त्यांना एवढंच म्हटलं, जस्ट अ मिनिट, आणि म्हटलं आय विल सेंड यू अ मेसेज, असं मी त्यांना सांगितलं। तर त्यांनी तो फोन कट केला। मी धावत धावत माझ्या एका मित्राकडे गेलो, म्हणलं मला असा एक कॉल आला साऊथ आफ्रिकेतनं, आणि म्हणलं ते इंग्लिशमध्ये बोलतायत, मला फारसं कळत नाही ते काय बोलतात, कारण त्यांचा ऍक्सेंट फारच फॉरेनर हे आहे सगळा, तो इंग्लिश कळणाऱ्या माणसालाही कळत नाही, म्हणजे फारच अगदी होता तो, वगैरे वगैरे सगळं विचित्रच होतं। मग तो म्हणाला ठीक आहे, कधी कॉल करणार? म्हटलं मी त्यांना एक SMS टाकलेला आहे, तर त्यांना सांगू का आता कॉल करायला? म्हटलं सांग। मी त्यांना कॉल करायला सांगितलं, त्यांनी कॉल केला, ते माझ्या मित्राशी बोलले, आणि मग मित्र त्यांना पुन्हा आंग्ल भाषेत काहीतरी बोलला, त्यांनी फोन कट केला। तो म्हणला, अरे तुला कळतंय का मग यार, तू कोणाशी बोलत होतास, ते तुला काय ऑफर देत आहेत? म्हटलं मला काहीच कळलं नाही। साऊथ आफ्रिकेतली एक मूवी आहे जी हॉलिवूड बेस आहे, त्यामध्ये तुझं एक प्रॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि ते तुला ऑफर देत आहेत इंग्लिश मूवी करायची, ॲक्टिंग करायची आहे तुला तिथे। म्हटलं पण एक शक्य नाही, मला नाही जमणार रे। म्हटलं वेडा आहेस, काही अपॉर्च्युनिटी कोणालाच येत नाही। आणि ते भारतात मला भेटायला आले। फक्त योगायोगाने असं झालं तेव्हा की त्याच्या आधी माझी साऊथ आफ्रिकेमध्ये सेटल झाले राजू तेरवाडकर म्हणून आहेत, त्यांची आणि माझी भेट झाली होती। आणि योगायोगाने असं झालं की ते या फिल्ममध्ये नंतर को प्रोड्युसर म्हणून जॉईन झाले, आणि ते त्यांच्याबरोबर भेटायला आले मला इकडे। त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला। आणि त्यानंतर दुसरा सिनेमा भगवान दादांवर, त्याच्यामध्ये थेट विद्या बालन सोबतीला, हे कसं काय घडलं? माझा अजून एक नंबर आहे, सेल नंबर, त्या सेल नंबरवर एक SMS आला की हॅलो, मी शेखर सरतांडेल, मला तुमच्याशी एका स्क्रिप्टबद्दल बोलायचं आहे, ते तुम्हाला नॅरेट करायचं आहे। मी त्यांना भेटायला गेलो त्यांच्या कॉलेजमध्ये, त्यांनी मला एक स्क्रिप्ट ऐकवलं जे खूप सुंदर स्क्रिप्ट होतं। ते स्क्रिप्ट ऐकतानाच मला सिनेमा समोर डोळ्यासमोर उभा राहिला।
आणि मग भगवान दादांचा एक अलबेलाचा प्रवास सुरू झाला. क्या बात आहे. त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मी केलेला डान्स बघितला नंतर आणि ते म्हणाले भगवान दादांचा डान्सच हा आहे. आणि मलाही माहिती नाही पूर्वी की नकळतपणे भगवान दादांचा डान्स मी करायचो. मगाशी जसं मी म्हणलं की औरंगाबादपासून मुंबईला येणारे खरं तर खूप कलाकार आहेत आणि खरोखर अत्यंत दर्जेदार कलाकार आहेत. पण तुमच्यासारखा एक नाट्यवेडा तरुण औरंगाबादहून मुंबईला येतो ही खरं तर सोपी गोष्ट नाहीये आणि त्याचा पुढचा प्रवास अवघड असतो. या फील्डमध्ये ये किंवा मुंबईला ये याचं आमंत्रण मला कोणी दिलं नाही. फक्त नाना पाटेकरांनी आमची एक एकांकिका बघितली माझी आणि मकरंदची, देता आधार का करू अंधार. हो बरोबर आहे. जी खूप छान एकांकिका झाली होती आणि त्यात आमच्या दोघांचा परफॉर्मन्स खूप अफलातून झाला होता. आणि नाना पाटेकर म्हणाले की ती जी 2 तरुण मंडळी आहेत त्यांचं काम त्यांच्या गावी नाही आहे, त्यांचं काम मुंबईत आहे, तर तुम्ही या. पण तेव्हा मला व्यावसायिक नटाची संकल्पना किंवा संज्ञा काहीच माहिती नव्हती. पण मी म्हटलं आपण एक काम करू, आपण ड्रामा डिपार्टमेंटला ॲडमिशन तर घेऊया. म्हणजे जर या फील्डमध्ये आपल्याला काहीतरी करावंसं वाटतंय, काहीतरी गती आहे, तर आपण ॲडमिशन घेऊया. म्हणून मी मराठवाडा नाट्यशास्त्र विभागात ॲडमिशन घेतली. तिथे लक्ष्मण देशपांडे आमचे डीन होते. बरोबर. आणि मग तिथे जी मी नाटकं करत होतो ती नाटकं करत असताना मला एक कॉन्फिडन्स येत गेला हळूहळू हळूहळू. मग मी व्यावसायिक नाटकं बघायला लागलो आणि ती बघत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. व्यावसायिक रंगभूमीवरचा अभिनेता किंवा व्यावसायिक रंगभूमीचा अभिनय किंवा प्रोफेशनल ॲक्टर आणि ॲमेच्युअर ॲक्टर याच्यामधला एकदम बारीक फरक हा आहे की जो सहज अभिनय करतो त्याचा अभिनय प्रोफेशनल अभिनयाकडे घेऊन जाणार असतो. याचं कारण की तो त्यातनं व्यवसाय करू शकतो, व्यावसायिक रंगभूमीवर उभा राहू शकतो. आणि तो प्रवास माझा मुंबईत सुरू झाला. पण या प्रवासामधला एक महत्त्वाचा टप्पा, मुंबईला आल्यानंतर प्रवास कसा झाला? पहिलं व्यावसायिक नाटक कुठलं होतं? देवेन नावाचा. नाटकाच्या रिहर्सल सुरू झाल्या, नाटकाच्या ओपनिंगची तारीख ठरली. 4 दिवस बाकी असताना जो मुख्य भूमिका करत होता त्याला सरांनी काढून टाकलं. बर. तो वेळेवर येत नाही म्हणून. आणि मला म्हणाले तू रोल कर. ऐक. मी म्हणलं मी नाही करणार. का? स्वाती चिटणीस त्या नाटकात होत्या. स्वातीताई म्हणाल्या की अरे तू मूर्ख आहेस का, तुला कळतंय का तो काय बोलतोय आणि तू नाही. म्हणलं नाही, 1 मिनिट. म्हणलं मी माझ्या या रोलची संपूर्ण तयारी केलेली आहे, मला कॉन्फिडन्स या रोलवर आहे, त्यामुळे मी तो रोल नाही करणार आता. त्यात 19-20 काही चूक झाली. म्हणलं माझं पहिलं नाटक आहे, मला प्रूव्ह करायचं इथे. ते म्हणाले तो मेन रोल आहे. म्हणलं मी नाही करणार. मग आम्ही तालमीला गेलो. पोळेकरांना त्यांनी सांगितलं की तो नाही म्हणतोय. सर आले, म्हणाले तू नाही म्हणतोयस? म्हणलं नाही म्हणतोय. बरं, त्यांच्याबरोबर असं बोलण्याची कोणी हिंमतच करत नव्हतं सगळ्यात पहिले. म्हणजे त्यांनी हो म्हणलं तर हो, नाही म्हणलं तर नाही. म्हणलं मी नाही करणार सर. त्यामुळे परत औरंगाबादला पाठवून देईन. म्हटलं जातो. म्हटलं जातो. त्यामुळे अरे का तू कशामुळे नाही म्हणतोस तू? म्हटलं सर मी या नाटकात या रोलचा अभ्यास केलेला आहे, मला हा तेवढा जमणार नाही. ते म्हणाले तुला सांगतो, जर तू आता हा रोल नाही केलास तर मी नाटक बंद करतो. ओके. स्वातीताई आल्या, म्हणाले नाटक खरंच तो बंद करेल, त्याचा स्वभाव तुला माहिती नाही, तू आत्ता 2 महिन्यापासून त्याला ओळखतोयस. आणि हे जर नाटक बंद झालं तर पहिलं व्यावसायिक नाटक तुझ्या आयुष्यातलं ते तूच बंद करशील. कर. म्हटलं ओके करतो. सुरू झालं. 4 दिवसानंतर प्रयोग होता. प्रयोग केला आणि त्या वर्षीचं सगळ्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेत माझं नॉमिनेशन होतं आणि नाट्य गौरव पुण्याचा मला उत्कृष्ट अभिनेत्याचा मिळाला होता. यशवंतराव चव्हाण युवा गौरव पुरस्कार मला त्या वर्षीचा मिळाला होता. आणि त्या वर्षापासून ते नाटक, त्या नाटकाचे दुर्दैवाने खूप कमी प्रयोग झाले. पण जाऊबाई जोरातच्या अनुषंगाने एवढं गाजलेलं नाटक, असा एखादा काही किस्सा आठवतोय का? निर्मितीताई मागे होत्या, स्टेजच्या मागे, आणि त्यांनी तिकडनं आवाज दिला मला, मंग्या हसू नको. तर मी स्टेजवरनं त्यांना आवाज दिला, ओके निर्मितीताई. आणि तुला सांगतो याच्यानंतर 2रा अंक आणि 3रा अंक हा मंग्या हसू नको आणि ओके निर्मितीताई या 2 वाक्यांवरच झाला. घर बसल्या लोकांना तुम्ही भरपूर खळखळून हसवलं, घराघरातला एक जवळचा चेहरा झालात. पण पुढे चित्रपट किंवा नाटक किंवा मालिका हे सगळं करत असताना
कुठेतरी एक विनोदी नटच असा शिक्का बसला का? ही आर्च तोडून काढणारा सिनेमा ठरला तो म्हणजे खेळ मांडला. म्हणजे त्या खेळ मांडलाच्या दरम्यान सुद्धा विजूला आमच्याच अत्यंत जवळच्या एका मित्राने सांगितलं होतं की तू रिस्क घेतोस मंगेशला हा रोल देऊन, कारण तो नाही करू शकणार. पण तेव्हा विजू म्हणाला नाही नाही, हा रोल मंगेशच करणार. मिळालं का? मला आजपर्यंत जेवढे अवॉर्ड्स मिळालेत ना ते सगळे सिरियस भूमिकेत मिळालेत. मला एकही अवॉर्ड आजपर्यंत विनोदी भूमिकेचं मिळालेलं नाही, पब्लिकचा अवॉर्ड सोडल्यास. किंवा ती पायरी ठरली आणि त्याच्यानंतरची पायरी म्हणजे फ्री स्टेट, त्याच्यानंतर बायोस्कोप, त्याच्यानंतर एक अल्बेला, त्याच्यानंतर मी अजून जे नवीन आता प्रोजेक्ट करतोय ते सुद्धा. म्हणजे त्या आता इथून पुढच्या ज्या प्रोजेक्ट आहेत असं नाही आहे की मी फक्त सिरियस भूमिका करतोय, पण मी व्हेरियस टाईप्सच्या भूमिका करतोय आता. बरोबर आहे. मधल्या काळामध्ये नाटक का नाही केलं आणि मग आता सोबतीने चालतानाच? मी नाटकाकडे फार वळलो नाही, याचं कारण असं की खूप कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या आणि मला पैसा खूप महत्त्वाचा वाटत होता. आणि मी तसं कोणाची फारशी मदत न घेणारा असल्यामुळे मला माझ्याच जीवावर सगळं करायचं होतं. मग त्याला उपाय का एकच आहे, एक तर सिनेमा करणे किंवा सिरियल करणे. कारण नाटकातनं तेवढं मानधन मिळत नाही. एक अल्बेलामध्ये विद्या बालन आहे. विद्या बालन या सिनेमामध्ये काम करेल हे आम्हाला आधीपासून कोणालाच माहिती नव्हतं किंवा वाटलं पण नव्हतं. आमचं शूटिंग पण सुरू झालं होतं आणि गीता बालीचा रोल कोणाला द्यावा याबद्दल खूप चर्चा चालली होती, शोधणं चाललं होतं. आणि हे करता करता एका मुलीची स्क्रीन टेस्ट सुरू झाली सेटवर. आणि उद्या गीता बालीबरोबरचे सीन आहेत माझे आणि त्या मुलीची स्क्रीन टेस्ट सुरू झाली होती. तिला गेटअप करण्यात आला होता आणि विद्याधर भट्टे म्हणजे जे अमिताभ बच्चन या मोठमोठ्या लोकांना ज्यांनी मेकअप केला असे मेकअप आर्टिस्ट ते सगळं तिचा गेटअप करत होते. आणि आम्ही तिला बघितलं आणि म्हटलं यार क्या बात आहे, ही तर गीता बालीच आहे. सगळं झालं, आता उद्यापासून शूट करणार ती. तितक्यात निर्माते आले आणि ते म्हणाले की नाही ही छान आहे, पण म्हणाले मला मोठी ॲक्ट्रेस पाहिजे गीता बालीला. मला परत माझे मेजरमेंट सुरू झाले डान्सच्या साईडचे. तर मी गेलो, मला म्हणाले काय मंगेशराव विद्या बालन. मी म्हटलं माझा अजूनही विश्वास नाही आहे, जोपर्यंत त्या येणार नाहीत सेटवर आणि माझे सीन सुरू होणार नाहीत तोपर्यंत मी विश्वास ठेवत नाही. तुला अरे पैसे दिलेत त्यांना, झालेच साईन ते आता. म्हटलं तरीही माझा विश्वास नाही. बरोबर. आणि पहिला दिवस माझा आणि त्यांचा फिल्म सिटीमध्ये भोली सुरत नाही, दुसऱ्या एका गाण्याचं आमचं कडव्याचं शूटिंग होतं. खिडकी श्याम ढले खिडकी तले. आणि मी रिहर्सल करत होतो आणि त्या मागणं आल्या, नमस्ते मैं विद्या बालन. भगवान दादांचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभलेला आहे. तुला खरंच सांगतो, भगवान दादा कुठनं तरी येऊन माझ्या मागे उभे राहिले होते, आशीर्वाद देत होते. म्हणून तो कंप्लीट झाला सिनेमा. आणि त्या सिनेमामध्ये हे भगवान दादा आहेत का ते भगवान दादा होते असं जर वाटलं तर त्यांचाच आशीर्वाद असेल. थोडंसं मराठी इंडस्ट्रीच्या बाबतीत बोलताना अलीकडच्या काळात असं वाटतं का की चित्रपट येत आहेत पण त्याहीमध्ये काही पद्धतीचं ग्रुपिझम आहे किंवा काहीच सिनेमे लोकांपर्यंत पोहोचू शकतायत, क्रिएटिव्हली घडवले खूप सिनेमे जातात पण जोपर्यंत ते लोकांपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्यांचा चीज होऊच शकत नाही. तर हे कुठेतरी एक दुष्टचक्र सुद्धा आहे मागे, असं वाटतं का? त्याला ग्रुपिझम नाही म्हणता येणार. बरोबर. पण कुठेतरी मला असं वाटतं की या लोकांनी किंवा असे जे कंपो आहेत यांनी तिसऱ्या माणसाला पण घेऊन ट्राय करायला हरकत नाही. म्हणजे जर समजा एखादा दिग्दर्शक एकाच अभिनेत्याला घेऊन हिरो म्हणून त्याला रोल देत असेल, नो डाऊट तो त्याच्यावर कम्फर्ट आहे, त्याला कम्फर्ट आहे त्याच्याबरोबर. पण जर समजा आपण मंगेशला आपण चान्स देऊन बघूया ना, बरोबर आहे, काय बिघडतं? खरंय. बरं, आताचे जे सिनेमे आहेत मराठी, हे सिनेमे एका सुपरस्टारवर अवलंबून नाही आहेत. कारण मराठी सिनेमामध्ये
याला बघायला म्हणून आपण जाऊया असं नाहीच आहे आता. बरोबर आहे. जेव्हा लक्षा मामा किंवा अशोक मामा सचिनजींना बघायला यायचे लोक तेव्हा, म्हणजे मराठी इंडस्ट्री जगवण्यामागे या 3 जणांचा हात आहे. अशोक मामा, प्रश्नच नाही, लक्ष मामा आणि सचिनजी. त्यांनी जगवली मराठी इंडस्ट्री. त्यांनी जर केलंच नसतं ना स्वबळावर आणि त्यांच्याऐवजी दुसरेच कोणीतरी अभिनेते आले असते तर मराठी इंडस्ट्रीची अवस्था बाकीच्या इंडस्ट्री सारखी झाली असती. अगदी खरंय. इथपर्यंत ती आलीच नसती. खरंय. आज सतत सुवर्णकमळ मिळतं आपल्याला. हो, अगदी खरंय. पण याच अनुषंगाने आमचे काही असे प्रेक्षक असतात आणि त्यांना बरंच काही जाणून घ्यायचं असतं आपल्या स्टार बद्दल, आपल्या सेलिब्रिटी बद्दल. तर आपण पहिला प्रश्न बघूया. नमस्कार, माझं नाव राजन गवाणकर. माझा प्रश्न मंगेश सरांसाठी आहे. इतकं टॅलेंट असूनसुद्धा तुम्ही हिंदीमध्ये काम केलं नाहीत. आमची शाखा कुठेही नाही असा एक मराठी बाणा असतो, तसं तुमचं नाही ना? नाही, हिंदीमध्ये प्रयत्न न करण्यामागचं कारण एकच होतं. बाणा वगैरे असं काही नाही. मला तसे चांगले चान्स मिळाले नाहीत. पण मला खरंच जर चांगला चान्स मिळाला तर मी हिंदीमध्ये चांगलं काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन. स्टेप्स आहेत या. नाटक, सिरियल, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, इंग्लिश सिनेमा. सुदैवाने इंग्लिश सिनेमाची पाहिली मी म्हणणार होते. पुढचा प्रश्न आपण बघूया. नमस्कार, माझं नाव महेश सावंत. मंगेश सरांसाठी माझा एक प्रश्न आहे. कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला तुम्हाला आवडेल? मी आत्तापर्यंत गिरीश मोहितेबरोबर काम केलं आहे, विजू मानेबरोबर काम केलं आहे, राजीव पाटीलबरोबर काम केलं आहे आणि काम करायचं राहिलं ते संजय जाधव, रवी जाधव, स्टार डिरेक्टर्स. त्याच्यानंतर चंद्रकांत कुलकर्णींबरोबर काम, माझ्या गावचे आहेत ते, पण मला अजून त्यांनी कुठल्या नाटकात किंवा सिनेमात काम म्हणजे दिलेलं नाही. कदाचित माझ्यामध्ये अजून त्यांना काही अजून डेव्हलपमेंट वगैरे हवी असेल ती मी करत राहीन. पण मी ती करत राहीन. पण ह्या सगळ्यांमध्ये ना मी त्या दिग्दर्शकाबरोबर कम्फर्ट आहे जो दिग्दर्शक मला माझ्या मनातलं करायला करू देतो किंवा जो मास्तर नाही. आणि असे दिग्दर्शक, असा दिग्दर्शक म्हणशील किंवा तुम्ही म्हणाल तर मला दिसलेला राजीव पाटील होता. माझा खूप चांगला मित्र होता तो. आणि विजू. पुढचा प्रश्न आपण पाहूया. नमस्कार, मी सुनीता गौडा. मंगेश सर, तुम्ही भविष्यात निर्माता किंवा दिग्दर्शक बनणार आहात का? दिग्दर्शक तर नाही बनणार. याचं कारण असं, हे बरं चाललंय. दिग्दर्शक नाही बनणार? दिग्दर्शक नाही व्हायचंय मला. याचं कारण असं की दिग्दर्शकाला खूप विजन लागतं आणि तेवढं विजन किंवा तेवढे पेशन्स माझ्यात नाही आहेत. मी दिग्दर्शकाला मदत करू शकतो, सह दिग्दर्शक बनू शकतो, पण दिग्दर्शक नाही बनू शकत. निर्माता होण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत माझे. मी काही प्रोजेक्टवर काम पण करतोय. कदाचित यावर्षी पण एखादा सिनेमा मी निर्माता म्हणून करेन किंवा पुढच्या वर्षी करेन. पण माझे ते प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्या दृष्टीने चांगले कौल पण मला मिळत आहेत. आता मी आत्ताच एक संस्था पण मी रजिस्टर केली, साहिल मोशन आर्ट्स नावाची. त्या संस्थेच्या अंतर्गत मी आता काही डॉक्युमेंटरीज, काही ॲड्स पण आता सुरू केलेले आहेत. त्यामुळे निर्माता म्हणून मी सुरुवात केलेली आहे. क्या बात है. पुढचा प्रश्न. नमस्कार, माझं नाव विश्वजित वळंजू. माझा प्रश्न मंगेश सरांसाठी आहे. औरंगाबादमधून येणाऱ्या कलाकारांना तुम्ही काय सांगाल? जी मुलं इथे येतात त्यांना माझं एकच सांगणं आहे की जेव्हा तुम्ही तिकडनं येता तेव्हा ना आत्मपरीक्षण करून या, सेल्फ ॲनालिसिस, की मी या क्षेत्रात खरंच जाणं योग्य आहे का? मी अभिनेताच होऊ शकतो का? मी त्याच्या व्यतिरिक्त काही दुसऱ्या फील्डमध्ये काम करू शकतो का? याच फील्डमध्ये राहून. स्टेज आहे, लाईट आहे, म्युझिक आहे, एडिट आहे, DI आहे, खूप गोष्टी आहेत आता. जर ते करत असाल तर तुम्ही ती वेगवेगळी मार्ग शोधा. पण हे सगळं नाही, मला फक्त ॲक्टरच व्हायचं आहे असं म्हणून तुम्ही तुमचे वर्ष वाया घालता. तुम्ही तुमच्या घरच्यांना दुःख देता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांना दुःख देता तेव्हा त्या वेव्ज, पॉझिटिव्ह वेव्ज आपण त्यांना म्हणतो, त्या तुम्हाला मोठं करायला कुठेतरी अडसर निर्माण करतात. त्यामुळे आत्मपरीक्षण करून या आणि बिनधास्त या, कॉन्फिडंट या. क्या बात आहे. पुढचा प्रश्न. नमस्कार, माझं नाव आरती परब. सर, तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे. सर, तुम्ही कलाकार म्हणून समाधानी आहात का? आणि कलाकाराने समाधानी असलं पाहिजे का? कलाकाराने हवरट असावं असं मला वाटतं. आता माझ्या समाधानाविषयी बोलाल तर आम्ही अजिबात समाधानी नाही आहे.
याचं कारण असं की मी काहीच केलेलं नाही अजून. हां म्हणजे 2 सिनेमे 4 सिनेमे कुठेतरी माझे झालेत, म्हणजे झालेत 42 सिनेमे, पण त्यातले 2-4 जर सिनेमे समजा लोकांपर्यंत आलेत आणि त्याच्यामुळे आता मंगेश देसाई खूप चांगलं काम करतो असं वाटत असेल, म्हणजे मी काय खूप केलं अशातला भाग नाही. त्यामुळे मी अजिबात समाधानी नाही आहे. मी तर खरं तर मी केलेल्या सिनेमांची नावं पण नाही सांगत, कारण मी नाहीच केलेलं तेवढं, तर उगाच सांगण्यात काय अर्थ आहे. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे जातोय कार्यक्रमाच्या, जो रॅपिड फायर राऊंड आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये आम्ही गुगली टाकायचा प्रयत्न करतो, कधी कधी नो बॉलही पडतात, पण ठीक आहे आपण प्रयत्न करून Yes, बघूया. मी हां. तयार आहे. तर पहिला प्रश्न, मुंबई की औरंगाबाद? मुंबई. पुढचा प्रश्न, मराठी की हॉलिवूड? मराठी. हां. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तुमचं काय? नाही. पुढचा प्रश्न, मला वाटतं ह्याचं उत्तर आम्हाला मिळालंय, पण निर्माता, दिग्दर्शक की अभिनेता? सगळ्यात आधी अभिनेता. हां. आणि आज तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ज्या सह्याद्री वाहिनीच्या पहिल्या सिरियलमध्ये मी होतो, रथचंद्री नावाची, वा. ती माझी पहिली सिरियल याच वाहिनीची, आणि त्याच वाहिनीवर मला आज माझ्या आयुष्याबद्दल बोलायला मिळालं, त्याबद्दल मी या वाहिनीचे धन्यवाद